स्ट्रगल मोठ्या प्रमाणात चालू आहे. बऱ्याच मोठी एम्स त्याची आहेत वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं. हजारोंचा पोशिंदा बनण्याचं त्याचं स्वप्न आहे आणि निश्चित आपण त्याला त्या दृष्टिकोनातून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज खरं तर अजून एक दोन गोष्टी मला म्हणजे उद्या आणि परवा तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की उद्या कल्पना नावाची खरं समितीची विद्यार्थिनी किंबहुना कल्पना ही अतिशय म्हणजे राजूपेक्षाही विपरीत परिस्थितीमधनं म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही इतक्या वाईट परिस्थितीमधनं तिचं शिक्षण झालेलं आहे. आणि जोशी टॉक्स मध्ये नुकताच तिचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता, तुम्ही काही जणांनी बघितला असेल. मी कदाचित आज तुम्हाला तो व्हिडिओ टाकेन, तुम्हाला तो आवडेल निश्चित, की कशा पद्धतीनं तिने इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये मात केली. आमच्या स्वाधीन प्रकल्प लेंड हँड इंडिया ही जी काही अमेरिकन एनजीओ आमची लाही विद्यार्थी सहाय्यक समिती यांचे ते ती स्वतः सीए म्हणून काम बघते, म्हणजे ती सीए झालेली आहे आणि खूप स्ट्रगल तिने केला सीए होताना आणि अतिशय चांगल्या मार्काने त्या बॅचला ती ऑलमोस्ट टॉप गोल्ड मेडलिस्ट मध्ये होती. सीए झालेली आणि आता ती आमच्या समितीचं अनेक एनजीओचं अकाउंटिंग बघते. म्हणजे मला काय सांगायचं की काय एक मुलगी की जिच्या वडिलांना तुरुंगवास होतो आणि समाजाच्या इतक्या अवहेलना सहन कराव्या लागतात आणि या अवहेलनामधनं हॅलो हॅलो सर, माईक बंद होतो सर. हॅलो, माईक बंद होतो. उद्याच्या सेशन मध्ये आपण कल्पनाला एक तुम्हाला ऐकण्याचं आणि तिचं स्ट्रगल बघण्याचं एक अद्भुत तिची ताकद, खरं अद्भुत ताकद म्हणावं लागेल त्या मुलीची. आणि मी पण अगदी जसं राजूला बघितलं त्यापेक्षा ती खूप लहान खरं तर तिचा स्ट्रगल प्रचंड बघितलेला आहे. तुम्हाला त्या जोशी टॉक मध्ये तिने इतकं छान पद्धतीने तो मांडला होता. तो उद्या तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना सीए व्हायची इच्छा आहे? त्यांनी येस म्हणा. कोण कॉमर्स साईडला कोण जाणार आहे? सीए चार्टर अकाउंटंट होण्याची इच्छा कोणाकोणाची आहे त्यांनी ते येस आय वॉन्ट टू बिकम सीए म्हणावर. कोण आहे का की ज्याला सीए व्हायचंय? येस. कोणाला सतेजला सीए व्हायचंय? बर, गुड. अथर्वला सीए व्हायचंय? गुड. तर तुमच्यासाठी तर अतिशय म्हणजे इन्स्पायरिंग राहणार आहे की किती विपरीत परिस्थितीतनं ती सीए झाली आणि गोल्ड मेडलिस्ट ती बनलेली आहे आणि खूप छान पद्धतीचं काम ती आता करते. तर ते आपण उद्या बघणार आहोत. आणि परवा राजूचाच मित्र म्हणजे आणि माझाही मित्र जो आता दुबईमध्ये आहे आणि आपल्या इंदापूर तालुक्यामधला आहे, विजय कदम, आपल्या इंदापूर तालुक्यामधला आज दुबईमध्ये आहे आणि इंटरनॅशनल बेस्ट करिअर त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं 50 कंट्रीजला त्यांनी व्हिजिट दिलेल्या आहेत आणि अतिशय इंटरनॅशनल कंपनीमध्ये तो काम करतो. आणि आज त्यांनी संस्थेला तर खूप डोनेशन दिलंच आहे आमच्या समितीला, पण त्याच्या मदतीमुळे त्याचे जे मित्र आहेत विनोद जाधव, त्यांनी आमच्या संस्थेला 5 कोटी रुपये आत्ता नवीन प्रोजेक्टसाठी द्यायचं कबूल केलेलं आहे त्यांच्याच मित्रांनी. त्यांच्या मित्राशी माझं चांगलं संमत. तो विजय हा माझ्याबरोबरच होता समितीमध्ये. मी, विजय, राजू आणि अप्रतिम करिअर विजयनी बनवलेलं आहे. 12वी नंतर मला वाटतं कुठलं कॉलेज ते चा कोर्स डिग्री प्रोग्रामिंग त्यांनी तिथं, डिप्लोमा प्रोग्रामिंग त्यांनी तिथं केलं त्या कॉलेजमध्ये. मी नाव विसरतो त्या कॉलेज, मी सांगेन तुम्हाला उद्या. तर त्या कॉलेज जवळच ते कॉलेज आहे. आणि मग नंतरचा त्याचा 2-3 वर्ष आम्ही एकत्र होतो. अतिशय सुंदर प्रवास आहे त्याचा सुद्धा आणि अतिशय हेल्पफुल नेचर.
प्रत्येक तो पण तुम्हाला एक खरंच अशा वेगवेगळ्या अनेक गोष्टी आहेत, तुम्हाला हळूहळू त्या सगळ्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये उद्या आणि परवा त्या अनुभवायला मिळतील. आणि जस्ट उद्याबद्दल मी सांगितलं. आज आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. मी तुम्हाला आज जसं समितीमध्ये माझा जो म्हणजे मी ज्यावेळेस मुलांची डील करतो, अनेक हजारो मुलं आमच्याकडे मुलं मुली राहतात, आणि ह्या मुलींशी डील करताना त्यांच्याशी कम्युनिकेट करताना माझा जो आवडता विषय जेव्हा मी त्यांच्याशी बोलतो तो आहे तो म्हणजे सीबीटी. सीबीटी म्हणजे काय? तर सीबीटी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. म्हणजे आपलं वागणूक, आपलं कम्युनिकेशन कसं, ट्रस्ट बिल्ड करायचा, टीम बिल्डिंग कसं करायचं, याबद्दल मला मुलांशी कम्युनिकेट करायला आवडतं. त्यामध्ये ही सीबीटी एक आहे, त्याला सीडीटी म्हणून एक प्रकार त्यामध्ये आम्ही अजून त्यामधला आहे. त्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह ड्रिल थेरपी असं म्हटलं जातं. या सगळ्यामध्ये बेसिकली थॉट्स, फिलिंग्स, फिजिकल रिॲक्शन्स, बिहेवियर्स, यातनं हे सगळं वर्क. खरं तर दिस ऑल रिलेट्स टू इमोशनल इंटेलिजन्स. आणि या बाबतीत मला निश्चित मुलांशी बोलायला आवडतं. मुलांच्या बिहेवियर पॅटर्न्स मध्ये सुधारणा करणं, त्यांना जाणून घेणं, आणि मग त्यांना योग्य पद्धतीनं काही ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणं, हा माझा मेन रोल समितीमध्ये. आमचं मग काल परवा सुप्रियाताई ज्यावेळेस तुमच्याशी बोलल्या, त्यांनी सांगितलं की रंजनकर सर त्यांनी जो बेसिकली फाउंडेशन कोर्स डिझाईन केलाय, त्या फाउंडेशन कोर्समध्ये माझ्याकडे जो रोल दिलेला होता तो हा कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी, कॉग्नेटिव्ह ड्रिल थेरपी हा दिला होता. आणि त्याच्यामध्येच एक म्हणजे ह्या इमोशनल इंटेलिजन्स मध्ये च्या माध्यमातून मुलांची डेव्हलपमेंट कशी करणं, कारण तो बदलता येतो. जसं परवाच सुप्रियाताई म्हणाल्या की IQ इंटेलिजंट कोशंट हा मुलांचा ऑलमोस्ट फिक्स ठरलेला असतो. पण आता इथून पुढे म्हणजे तुम्हा सर्वांनाच, सर्वच विद्यार्थ्यांना, तुम्हाला तुमच्या इथून पुढच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने जर सक्सेस मिळवायचा असेल तर कोणता रोल महत्वाचा आहे? तर तुमच्या इमोशनल इंटेलिजन्सचा. इमोशनल कोशंट ज्याला म्हटलं जातो, ऍडव्हर्सिटी कोशंट, की विपरीत परिस्थितीमध्ये कसं लढायचं, जसं आपण अनेकांना ऐकतोय, तर हे तुम्हाला डेव्हलप करता येतात साधना करून, समजून घेऊन, वाचनामधनं, वाचन पुस्तकांमधलं असेल. आता तुम्ही अनेक लोकांना इथं ऐकताय वेगवेगळ्या, ते कशा परिस्थितीला लढत गेले, आणि ह्या सगळ्यांना ऐकून सुद्धा मला खात्री आहे की तुम्हाला जो एक्सपोजर मिळतो त्या एक्सपोजर मधनं तुम्हा सर्वांचं इमोशनल इंटेलिजन्स स्किल्स आहे, इमोशनल इंटेलिजन्सचा जो कोशंट आहे तो निश्चित वाढतो. इमोशनल इंटेलिजन्स वाढणं अत्यंत महत्वाचं आहे. ऍडव्हर्सिटी कोशंट ज्याला म्हणतो आपण, तो वाढणं अत्यंत महत्वाचं आहे, की जेणेकरून विपरीत परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने पावलं टाकता आली पाहिजेत, खंबीरतेने पावलं टाकता आली पाहिजेत. या दृष्टिकोनातून चा जो अभ्यास आहे, तर त्यातला आज मी नंतर विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारणार आहे, काही गोष्टीचं शेअरिंग आपण नंतर करू. परंतु आता आपण एक जोहरी विंडो म्हणून कन्सेप्ट आहे. याच्या सगळ्यांनी पहिली गोष्ट म्हणजे वही, पेन्सिल, पेन जवळ ठेवलंय का? पेन्सिल म्हणण्यापेक्षा पेन आणि तुमची वही सगळ्यांची जवळ आहे का? श्राविकाला बोलायचं, आपण बोलूयात नंतर. श्राविका, तुला देतो मी संधी नंतर. आधी आपण थोडा ह्या विषयावरती आपण थोडं काम करूयात. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती की सगळ्यांचं पेन, पेन्सिल किंवा तुमचं वही समोर पाहिजे. ओके, आहे का सगळ्यांची? येस. दीपक सर, ती एक छोटी स्लाइड आहे बघा, द कम्प्लीट जोहरी विंडोची, ती शेअर करताय का तुम्ही? जरा प्रेझेंट करताय तर मला सगळ्यांना विनंती करायची की तुम्ही सगळ्यांनी 5 मिनिटात ही स्लाइड व्यवस्थित तुमच्या मध्ये ड्रॉ करून घ्या. असेल की मला माझ्या बिहेवियरल पॅटर्न्स मध्ये बदल करायचे आहेत, माझा इमोशनल कोशंट मला वाढवायचा आहे, ऍडव्हर्सिटी कोशंट मला वाढवायचा आहे, मला स्वतःला जाणून घ्यायचंय. जसं आपण परवा सॉर्ट बघितलं, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, ताईंनी पण सांगितलं, मी नेहमी बोलतो त्याबद्दल. तर आपल्याला जर स्वतःचा सेल्फ अवेअरनेस जर आपला वाढवायचा असेल तर ती स्लाइड सगळ्यांनी पहिल्यांदा ड्रॉ करून घ्या व्यवस्थित. ती एक टेक्निक आहे, तुम्हाला स्पष्ट सांगतो. इट इज अ काइंड ऑफ अ टेक्निक. आणि ते टेक्निक जर तुम्ही व्यवस्थित आत्मसात केलं तर मी तुम्हाला 100% सांगू शकतो की तुमच्यामध्ये तुम्हाला भरपूर बदल झालेले जाणवतील. प्रेझेंट केली का सर स्लाइड ती? दीपक सर, दीपक सर,
एक मिनिट सर. ओके ओके. तर ती जी स्लाइड आहे सर प्रेझेंट करतील आणि ती तुम्हाला एक 5 मिनिटामध्ये काळजीपूर्वक न चुकता, स्पेलिंग इंग्लिश मधली स्लाइड आहे पूर्णपणे, मी ती मराठी इंग्लिश दोन्ही मधनं तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. बेसिकली दॅट इज अ टेक्निक. कळलं का? ते एक प्रकारचं टेक्निक आहे आणि ते टेक्निक तुम्ही व्यवस्थित आत्मसात करायचं आणि फार सोपं आहे, फार इंटरेस्टिंग आहे. आणि जर तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की नाही मला माझ्या बिहेवियरमध्ये माझ्या मध्ये काही बदल करायचे आहेत आणि माझा इमोशनल कोशंट मध्ये मला काही बदल करायचे आहेत, माझ्या कम्युनिकेशन स्किलमध्ये बदल करायचे आहेत, माझं मी छान पद्धतीने अजून कम्युनिकेट केलं पाहिजे, मला माझा आत्मविश्वास वाढवायचा आहे, माझं इंटरपर्सनल रिलेशन माझ्या मित्रांशी, माझ्या फॅमिली मेंबर्सशी, सर्वांशी वाढवायचं, असं जर तुमची इच्छा असेल तर अवश्य तुम्ही जे काही मी आज सांगणार आहे, जास्त वेळ नाही, 15-20 मिनिटं घेईन मी, ती तुम्ही ड्रॉइंग काढल्यानंतर, कारण ते जर ड्रॉइंग तुमच्या जर समोर असेल तर ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. तुम्हाला 15-20 मिनिटामध्ये मी ते एक्सप्लेन करून सांगेल आणि मला खात्री आहे ज्यावेळेस ज्यांना ज्यांना ते व्यवस्थित समजेल, व्यवस्थित अंडरस्टँड होईल आणि नंतर जे व्यवस्थित ते कृतीत उतरवतील, कारण सर्वात महत्वाचं काय माहिती का, नॉलेज भरपूर आहे, भरपूर काही वाटा आहेत, भरपूर काही गोष्टी करता येतात, परंतु जोपर्यंत तुम्ही त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवत नाही तोपर्यंत कशालाही अर्थ नाही. कळालं का? सो म्हणून म्हणतात ना, ऍक्शन्स आर इम्पॉर्टंट. त्यामुळे हे जे काही मी टेक्निक सांगणार आहे ते टेक्निक अतिशय चांगलं आहे, अनेक जण ते वापरतात. तुमच्यापैकी किती जणांना जोहरी विंडो बद्दल माहिती आहे? त्यांनी इथं किंवा मग जोहरी विंडो बद्दलचं मी माहिती आहे मला, त्यांनी इथे यस टाईप करा. यस आय नो. ज्यांना माहित नाही त्यांनी नो टाईप करा. दोन्ही. दोज नो अबाउट जोहरी विंडो दे शुड टाईप येस, दोज डोंट नो दे शुड टाईप नो. ऑनेस्टली. व्हेरी गुड. ह्या जोहरी विंडो मध्ये आपल्याला ऑनेस्ट व्हायला पण शिकायचंय आणि तुम्ही जेवढे ऑनेस्ट असाल, जेवढे क्लिअर असाल, तेवढा तुमचा आत्मविश्वास हा वाढतो, हे लक्षात घ्या. तर तुमचा आत्मविश्वास तुम्हाला वाढवायचा असेल तर हे टेक्निक अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. ते तुम्ही नीट समजून घ्या आणि मग त्याच्यावर प्रॉपर कृती करा. आधी समजलं पाहिजे काय टेक्निक आहे. त्या टेक्निक एकदा नीट आपल्याला आत्मसात झालं मग त्याच्यावर जर तुम्ही कृती केली तर तुम्हाला तुमच्यामध्ये जो अपेक्षित बदल आहे, जो तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, तुमचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवायचा आहे, ॲडव्हर्सिटी क्वेश्चन वाढवायचा आहे, किंवा तुमच्यामध्ये जे टीम बिल्डिंगचं हे वाढलं पाहिजे हे जर वाटतं तर ते तुम्ही मनापासून आत्मसात करा. ओके. तर ऑलमोस्ट तुम्हाला कोणालाच याबद्दल माहिती नाहीये, पण हे अत्यंत महत्वाचं स्किल आहे. मॅनेजमेंट लेवलला एमबीए जे विद्यार्थी एमबीए करतात त्या एमबीए मध्ये याच्यावरती सेपरेट चॅप्टर आहे जोहरी विंडोवरती. आज तो मुद्दाम तुम्ही 10वीच्या मुलांना मी का सांगतोय, कारण खरं तर आत्तापासून ते समजून घेणं अत्यंत महत्वाचं आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे, अतिशय महत्वाचं आहे. तर ते स्लाइड दीपक सर आहे, तुम्हाला पाठवली, करताय ना तुम्ही? हे सर शेअर केलेली आहे ऑलरेडी. दिसते सगळ्यांना? हो दिसते सर. ओके. मग सगळ्यांनी ती स्लाइड उतरून घ्या बरं. सगळ्यांनी ड्रॉइंग ते काढायचंय आणि ज्यांचं झालं ड्रॉइंग काढून व्यवस्थित त्यांनी आय हॅव कम्प्लिटेड म्हणायचं. मग मी पुढचा पॉइंट चालू करेन तुम्हाला. सगळ्यांनी काळजीपूर्वक ती स्लाइड सगळी व्यवस्थित, इंग्लिशमध्ये स्लाइड आहे, पूर्णपणे व्यवस्थित लिहा.
I have completed. अच्छा, good, done. Okay, let others to complete it. Fast केलेत तुम्ही. Good. सगळं लिहिलं ना व्यवस्थित. द कम्प्लीट जोहरी विंडो मॉडेल. 4 विंडोज काढल्या व्यवस्थित. ओपन, फ्री एरिया, ब्लाइंड एरिया, अननोन एरिया, हिडन एरिया. ते व्यवस्थित ड्रॉइंग केलंय. सगळ्यांनी नीट चेक करा, ज्यांचं कंप्लीट झालं असं म्हणतायत त्यांनी. हा पूर्ण द कम्प्लीट जोहरी विंडो मॉडेल असं लिहिलेलं आहे पूर्ण. अननोन बाय सेल्फ असं सगळं व्यवस्थित सगळ्यांनी व्यवस्थित लिहिलंय का चेक करा. कारण हे व्यवस्थित मॉडेल ही पूर्ण तुमच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित असणं आवश्यक आहे. तर मी पुढचा जो एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला समजेल, नाही तर समजणार नाही. मी माझा आता व्हिडिओ ऑफ करतो, कारण तुमचं सगळ्यांचं लक्ष याच्याकडे पाहिजे. कुठे पाहिजे? या दिलेल्या काढलेल्या ड्रॉइंग कडे, किंवा स्क्रीनवर जर ड्रॉइंग तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल तर त्या स्क्रीनच्या ड्रॉइंग कडे ते सगळ्यांचं लक्ष पाहिजे. द कम्प्लीट. मी एकदा त्या ह्याच्यामध्ये काय काय आहे ते वाचून दाखवतो. सगळ्यांनी पुन्हा एकदा ते चेक करा बरोबर तसं लिहिलंय का. द कम्प्लीट जोहरी विंडो मॉडेल. आणि खाली जर बघितलं तर तुम्हाला ते 4 एरिया दिसतात बघा. 1 2 3 4 असं बॉक्स काढून 4 एरिया त्याचे केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक जो एरिया आहे तो आहे ओपन किंवा फ्री एरिया. दुसरा जो एरिया आहे तो ब्लाइंड एरिया. तिसरा जो एरिया आहे तो अननोन एरिया. आणि चौथा जो एरिया आहे तो हिडन एरिया. आता हे 4 एरियामध्ये वरती नोन बाय सेल्फ पहिलं, नंतर आस्क, पुढे नोन बाय सेल्फ. आता इथं नोन बाय सेल्फ आहे आणि सेकंडच्या वरती काय अननोन बाय सेल्फ असं आहे बघा. लक्षात घ्या हा फरक. अननोन बाय सेल्फ. खाली अननोन एरिया, हिडन एरिया. ह्या अननोन ह्या ब्लाइंड एरियामध्ये वरती फीडबॅक म्हणून महत्वाचा विषय आहे की फीडबॅक सॉलिसिटेशन, म्हणजे फीडबॅक घेणं, फीडबॅक सॉलिसिटेशन. इथं आहे सेल्फ डिस्कव्हरी किंवा एक्सपोजर. आणि या 4th पॉइंट मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी बघा. अदर्स ऑब्झर्वेशन, सेल्फ डिस्कव्हरी आणि शेअर्ड डिस्कव्हरी. ओके. आणि इकडे नोन बाय अदर्स, टेल अँड अननोन बाय अदर्स. अशी ही सगळी पूर्ण जोहरी विंडो आहे. सगळ्यांचं ड्रॉइंग कंप्लीट झालंय का? ही जोहरी विंडो तुमच्या समोर सगळ्यांच्या पाहिजे. एक तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. ओके. कारण हे जर ड्रॉइंग व्यवस्थित तुमच्या समोर असेल तर मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला समजेल. ते ड्रॉइंगच जर तुमच्या समोर नसेल तर मी जे काही सांगणार आहे ते कळणार नाही. सगळ्यांचं झालं? एव्हरीबडी कम्प्लीटेड? हे ड्रॉइंग करून सगळ्यांचं झालं का? कोणाचं राहिलं असेल तर नो प्रेस करा. कोणाचं राहिलं असेल तर. अदरवाईज सगळ्यांचं झालं असं आपण समजू. आणि आता मी काही गोष्टी तुमच्याशी शेअर करणार आहे, त्या तुम्ही नीट. कोणाचं राहिलंय? श्राविका लवकर कंप्लीट कर. लोंढे ऑलमोस्ट सगळ्यांचं झालेलं आहे. तर आपण हे ड्रॉइंग जे समोर आहे याकडे सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचंय, नीट समजून घ्यायचं. हे इट इज अ बेस्ट टेक्निक. हे टेक्निक असं आहे की जे टेक्निक जर तुम्हाला समजलं आणि तुम्ही ते समजल्यानंतर स्वतः अप्लाय करायचा प्रयत्न करा. अप्लाय करणं, कृतीमध्ये उतरवणं हे फार महत्वाचं आहे. तर काय होणार आहे? तर 100% तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकणार आहात. गेटिंग अंडरस्टँड अवरसेल्फ, स्वतःला समजून घेणं, इतरांना समजून घेणं, इतरांचे रिलेशनशिप वाढवणं. आणि ज्यावेळेस आपण स्वतःला नीट समजून घेतो, इतरांना समजून घेतो, तर साहजिकच आपला कॉन्फिडन्स निश्चित वाढतो. ट्रस्ट सर्वात महत्वाचं काय आहे? कधीही
काम करताना स्वतःवर विश्वास पाहिजे, इतरांवर विश्वास पाहिजे, इतरांचा आपल्यावर विश्वास पाहिजे. आणि हे जर असेल तर तुम्हाला चांगलं काम आत्मविश्वासाने उभारता येतं. आणि त्यासाठी बिल्डिंग ट्रस्ट बिटवीन टीम मेंबर्स, तुमचे जे टीम मेंबर्स आहेत, मग ते घरामधले फॅमिली मेंबर्स असतील, मित्रमैत्रिणी असतील, तुम्ही जिथं ऑफिसमध्ये काम करता, जिथं शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये जाता तिथले मेंबर्स असतील, या तुमच्यामध्ये जर तुम्ही टीम बिल्डिंग चांगलं केलं तर तुम्हाला आत्मविश्वासाने अनेक चांगल्या गोष्टी कंप्लीट करता येऊ शकतील. तर हे तुम्हाला घडेल जर तुम्हाला एक नीट समजलं तर. हे जे मॉडेल आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारचा इन्साइट गेन करतं, तुमच्या बिहेवियरचा इन्साइट ते गेन करायला तुम्हाला मदत करतं. तुमची स्वतःची इम्प्रूव्हमेंट ही अत्यंत महत्वाची आहे, रिस्पेक्ट टू अ बिहेवियरल इम्प्रूव्हमेंट, आणि ती करण्यासाठी याचं तुम्हाला खूप मदत होते. त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपण बघतो की मित्रांमध्ये वाद होतात. बेसिकली त्याला आम्ही असं म्हणतो की स्मॉल कॉन्फ्लिक्ट, काही छोटे छोटे वाद होतात आणि ते निगोशिएट कसे करायचे. आणि हे कॉन्फ्लिक्ट का होतात? बिकॉज ऑफ लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. आपल्यामध्ये लॅक ऑफ नीट अंडरस्टँडिंग नसतं, समजूनच घेतलेलं नसतं काय परिस्थिती, आणि मग आपण एक बोलतो दुसरा एक बोलतो आणि मग कॉन्फ्लिक्टला सुरुवात होते, वादांना सुरुवात होते. तर ते जर काढायचं असेल तर ही विंडो अत्यंत महत्वाची. हे जर टेक्निक तुम्ही आत्मसात केलं तर विल इन्क्रीज द रिस्पेक्ट, तुमचा स्वतःचा रिस्पेक्ट, इतरांचा रिस्पेक्ट तुम्ही करायला शिकाल. आणि अजून एक फार नेहमी असं घडतं म्हणजे नॉर्मली की प्रत्येकाला आपलं मत बरोबर वाटतं, आपण आपल्या मताला बऱ्यापैकी रिस्पेक्ट देतो, पण दुसऱ्याच्या मताला पण रिस्पेक्ट दिला पाहिजे, दुसऱ्यालाही आपण समजून घेतलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आणि हे या टेक्निक मधनं चांगल्या पद्धतीने करता येतं. म्हणजे खरं तर म्हणाल तर हेल्दियर रिलेशनशिप, स्ट्रॉंग ओपन हेल्दियर रिलेशनशिपचं हे टेक्निक तुम्हाला आत्मसात केलं तर तुम्ही निर्माण करू शकता. आणि ज्यांना हे सगळ्यांना जमेल ना पुढच्या आयुष्यामध्ये, मी तुम्हाला 100% सांगतो की तुम्ही खूप छान पद्धतीने यशस्वी व्हाल. आता जे काही विद्यार्थी थोडे उशिराने जॉईन झालेत, 2-3 आता जॉईन झालेत बघा, त्यांना मला विनंती आहे की ते समोरचं स्क्रीनवर तुम्हाला जे जोहरी विंडोचं दिसतंय ते तुम्ही सगळ्यांनी वही पेन काढून वहीमध्ये व्यवस्थित ड्रॉइंग काढून घ्या. आपण एक थोडं टेक्निक आज शिकणार आहोत. आपण आज कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी, कॉग्नेटिव्ह ड्रिल थेरपी याच्यामध्ये बेसिकली थॉट्स, फिलिंग्स, फिजिकल इंटरॅक्शन्स, बिहेवियर्स, एम्पॉवरिंग अवर सेल्फ या दृष्टिकोनातून त्यातला पहिला भाग म्हणून एक जोहरी विंडो हा कन्सेप्ट आज समजून घेणार आहोत. तर सगळ्यांनी हे ड्रॉइंग काढून घेतलं असेल मी अशी अपेक्षा करतो. खरं तर मी आता विचारला होता प्रश्न, किती जणांना याबद्दल माहिती आहे? तर अनेकांना याबद्दल माहिती नाहीये आणि ही माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. नॉर्मली हा टॉपिक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे MBAच्या विद्यार्थ्यांना, मॅनेजमेंट मध्ये MBAच्या फर्स्ट सेकंड इयर मध्ये हा शिकवला जातो. आज आपण मुद्दामून हा घेण्याचं ठरवलं आणि माझा हा आवडता टॉपिक आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये जो आमचा फाउंडेशन कोर्स आहे त्या कोर्समध्ये हा टॉपिक मी नेहमी मुलांशी घेत असतो. ठीक आहे, आता आपण ह्या टॉपिकला सुरुवात करूया. सर्वात पहिलं म्हणजे हे जे टेक्निक आहे हे शोधून कुणी काढलं? तर ग्रेट सायकोलॉजिस्ट, अतिशय चांगले सायकोलॉजिस्ट जोसेफ लुफ्ट आणि हॅरी इनहॅगम यांनी हे शोधून काढलं. आता ह्याला जोहरी आणि विंडो नाव का दिलं? तर जोहरी, तर जोसेफ मधला जेओ आणि हॅरी इंगम हे दोघांनी, तेव्हा जोहरी म्हणून त्याला जोहरी असं नाव पहिलं दिलं, दोघांनी शोधून काढल्यामुळे. आणि ह्या विंडोज आहेत सगळ्या तुम्ही बघत असाल तर, आणि त्या विंडो मधनं आपल्याला आपला सेल्फ अवेअरनेस वाढवायचा आहे. ह्या सायकोलॉजिस्टनी हे शोधून काढलं. आता एक्झॅक्टली काय आहे नीट समजून घ्या. सगळ्यांचं लक्ष या स्क्रीनकडे पाहिजे किंवा तुम्ही जे काही नोट डाऊन केलं असेल त्याकडे पाहिजे. इथे बघा, इथे विंडोज बघा, ओपन, ब्लाइंड, बरोबर आहे, हिडन, अननोन अशा त्या विंडोज आहेत. ओपन, आता हा जो ओपन एरिया आहे ह्याचा टेक्निक एक लक्षात घ्या. तुम्हाला
काय करायचंय तर तुम्हाला सगळ्यांना हा ओपन एरिया दिसतोय का? आता सगळीकडे चारही एरिया समान भागात डिवाइड झालेले आहेत. तुम्हाला तुमचा हा ओपन एरिया वाढवायचा आहे आणि तुमचा ओपन एरिया जेवढा तुमचा वाढवाल तुम्ही, मोठा जेवढा कराल तेवढं तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे, तेवढं तुमच्यामध्ये बिहेवियरल मध्ये चांगले चेंजेस होणार आहेत, तेवढं तुम्ही इतरांना समजून घेणार, स्वतःलाही समजून घेणार. म्हणजे काय करायचं तर नीट लक्ष द्या. आता काय ओपन एरिया आहे, नीट लक्ष. ओपन एरिया म्हणजे काय, हा ओपन एरिया काय इंडिकेट करतो बघा, नीट लक्ष द्या. वरती काय म्हटलंय, नो युअर सेल्फ, नो बाय अदर्स. कळतंय का? नो युअर सेल्फ म्हणजे तुम्ही जाणता. हा जो एरिया आहे या एरियामध्ये तुम्ही जाणता स्वतःला आणि इतर लोकांना पण माहिती आहे. म्हणजे तुमच्याबद्दल जे तुम्हाला माहिती आहे, तुमच्याबद्दल, तुमच्या स्वतःबद्दल जे तुम्हाला माहिती आहे, जे इतरांना पण माहिती आहे, कळलं का? असा जो भाग आहे, कळतं का? नीट लक्ष द्या. तुमचं जे व्यक्तिमत्व आहे स्वतःचं, तुमचं नाव गाव, तुम्ही कुठून येता, काय करता, बऱ्यापैकी सगळ्या मित्रांना माहित असतं, तुम्हालाही माहित असतं. म्हणजे हा जो एरिया आहे, नीट लक्षात द्या, तुमच्याबद्दल जे तुम्हाला माहिती आहे आणि जे इतरांना माहिती आहे, असा जो भाग आहे तो हा भाग आहे. हे समजलं का सगळ्यांना? ज्यांना समजलं त्यांनी येस टाईप करा. हा जो ओपन भाग आहे, हा ओपन भाग असा आहे की जिथे तुमच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. बरोबर, गुड, थँक्यू स्नेहा, थँक्यू, गुड. आणि इतरांना पण माहिती आहे तुमच्याबद्दल, ते समोर आहे, सगळं ओपन आहे, त्यात काही झाकलेलं नाही, सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पण तुमच्याबद्दल माहिती आहे. असा जो भाग आपल्या व्यक्तिमत्वाचा असतो, स्वतःचा असतो, त्याला ओपन एरिया म्हणतो. हा पहिला भाग झाला, नीट समजून घ्या. आता दुसरा भाग जो आहे ना इथे, त्याला ब्लाइंड एरिया असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे? हा जो ब्लाइंड एरिया आहे, या ब्लाइंड एरियामध्ये विषय असा आहे की असा काही भाग असतो आपल्या व्यक्तिमत्वाचा, बघा नीट लक्ष द्या मी काय म्हणतो, असा काही भाग असतो दॅट जो तुम्हाला माहित नसतं, म्हणजे तुम्हाला तुमच्याविषयी माहित नसतं, म्हणजे इतरांना माहित असतं. म्हणजे काय, बऱ्याच गोष्टी, बऱ्याच काही काही आपल्या हरकती अशा असतात की आपल्याला कळत नाहीत की आपण असं वागतो, की आपण कधी कधी एखाद्या गोष्टीत पटकन चिडतो, कधी कधी आपला हात सारखा तोंडापाशी जातो, इथं जातो, किंवा बोलताना आपण कधी कधी एक एक शब्द सारखा वारंवार न कळत, म्हणजे आपल्याला कळत नाही त्या गोष्टी करत असतो. अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहित नसतात, किंवा आपल्याला वाटतं की मी खूप छान लेक्चर देतो, मी खूप छान हे करतो, पोहतो, किंवा एखादी ऍक्टिव्हिटी करतो, म्हणजे ती ऍक्टिव्हिटी करताना काही काही चुका आपल्याकडनं, वेगळ्या पद्धतीच्या काही गोष्टी घडत असतात, त्या आपल्याला कळत नाहीत पण त्या इतरांना कळत असतात. हे उदाहरण म्हणून मी सांगितलं. अशा अनेक गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामधल्या अशा आहेत अनेक गोष्टी की ज्या तुम्हाला माहित नाहीत. तिथं पाहिजे तर तुम्ही लिहून घ्या, यू डोंट नो, वरती लिहिलंच की तुम्हाला माहित नाही, लक्षात येते का? पण इतरांना माहितीये. तो जो एरिया आहे त्याला काय म्हणायचं, ब्लाइंड एरिया. कळलं का? ब्लाइंड म्हणजे तुम्ही ब्लाइंड आहात त्या बाबतीमध्ये, तुम्हाला स्वतःला माहित नाही पण इतरांना त्याबद्दल सगळं माहिती आहे, त्याला काय म्हणायचं, ब्लाइंड एरिया. आता ओपन एरिया मग अशी जसा समजला तसा ब्लाइंड एरिया म्हणजे काय सगळ्यांना समजलंय का? ज्यांना समजलंय त्यांनी येस टाईप करा. गुड. तर थँक्यू, म्हणजे तुम्हाला नीट समजलंय का? हे समजून घेणं फार महत्वाचं आहे, तरच तुम्हाला लक्षात येणार. पुन्हा एकदा थोडक्यात मी सांगतो, हा ब्लाइंड एरिया म्हणजे असा एरिया आहे की जिथे अनेक गोष्टी स्वतःच्या व्यक्तिमत्वामधल्या ज्या आपल्याला स्वतःला माहित नसतात पण इतरांना माहित असतात. अशा अनेक गोष्टी आहेत की आपण चालताना कसे दिसतो, मग अनेक जण ऍक्शन करून दाखवतात, तुम्ही असता, हो का मी असं चालतो, तुम्हाला माहित नाही मी असं वागतो, आपण म्हणतो मी असं करतो, बिलकुल नाही. अशा अशा अनेक गोष्टी असतात. किंवा एक उदाहरण म्हणून सांगतो की काही जणांना झोपेत चालायची सवय असते, अगदी कमी पर्सेंटेज आहे की त्याला कळतच नाही की आपण झोपेत चालत होतो, असे पण असतात काही जण, बट डोंट नो. म्हणजे बेसिकली अशा अनेक गोष्टी स्वतःच्या, उदाहरण म्हणून मी काही सांगितलेलं आहे, पण अशा अनेक गोष्टी अशा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये असतात की ज्या त्याला स्वतःला माहित नसतात पण इतरांना माहित असतात. त्याला काय म्हणायचं, ब्लाइंड एरिया. ओके. आता आपण तिसऱ्या एरियाकडे, पण हे जे काही 4 एरियाज आहेत ते सगळ्यांना आपल्याला माहित असणं गरजेचं. तर तिसरा एरिया जो आहे तो हिडन एरिया. आता हिडन एरिया काय, तर हिडन एरिया असा आहे की तुम्हाला माहितीये, यू नोज, आणि अदर डोंट नो. कळलं का? आपली काही गुपितं असतात, प्रत्येकाची असतात की नाही,
बरीच गुपितं असतात. मला माहितीये पण ते इतरांना माहित नाही मला माहितीये. किंवा स्वतःबद्दल सुद्धा की मी स्वतः ह्या चुका करतो, मी स्वतः खोटं बोलतो, मी स्वतः काही थोड्या त्याला आपण नॉटी चुका केलेल्या आहेत, इतरांना माहित नाहीत, मला माहिती मी काय केले, काय मजा केली. म्हणजे अनेक हिडन गोष्टी आपल्या आपल्या स्वतःच्या, मग त्या स्वतःच्या वागण्यातल्या असतील, स्वतःच्या हेल्थ संदर्भात असतील, की मला स्वतःला अस्थमा आहे मला माहितीये पण इतरांना माहितीये का, नाही माहिती. अशा अनेक गोष्टी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये असतात की ज्या फक्त स्वतःला माहित असतात, इतरांना त्या माहित नसतात. कळालं का? त्याला म्हणायचं हिडन. कळालं का? विषय लक्षात येतो का? की आपल्यालाच फक्त माहिती, मग ते स्वतःच्या तब्येतीबद्दल असेल, स्वतःच्या शरीराबद्दल असेल, स्वतःच्या वागण्याबद्दल असेल, अनेक काही गुपितं असतात की जी फक्त आपण बघितलेली असतात, इतरांना माहित नाही. त्याला काय म्हणायचं? हिडन. ज्यांना ज्यांना समजलंय त्यांनी यस टाईप करा. मी मुद्दामून जरा व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न केलाय. व्हेरी गुड. म्हणजे मोस्ट ऑफ यू नोज. आता कळलंय तुम्हाला हिडन म्हणजे काय. ओके. आता जो पुढचा मुद्दा आहे तो पण समजून, हे समजलं तरच तुम्हाला मी काय बोलतो ते समजणार आहे. पुढचा मुद्दा आहे तो आहे अननोन एरिया. आता अननोन एरिया म्हणजे काय? तर अननोन एरिया म्हणजे असा की तो असा एरिया आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पण माहित नाही तुमच्याबद्दल आणि इतरांना पण माहित नाही तुमच्याबद्दल, असा जो एरिया आहे त्या एरियाला म्हणतात अननोन एरिया. कळलं का सगळ्यांना? लक्षात आहे का सगळ्यांना? बघा मग उदाहरण देऊ का? मी दिलेले ऑलरेडी उदाहरण. उदाहरण तर रवींद्रनाथ टागोरांचं उदाहरण आहे. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की रवींद्रनाथ टागोरांना वयाच्या 62व्या वर्षी असं कळलं की ते चांगल्या प्रकारे चित्र काढू शकतात, त्यांची चित्रकला इतकी चांगली आहे, हे वयाच्या 62व्या पर्यंत त्यांना कळलं नव्हतं. त्यांनी ते डिस्कव्हरच केलं नव्हतं स्वतःला. आणि ज्यावेळेस त्यांना कळालं त्यानंतर त्यांची चित्रकला ही जगप्रसिद्ध झाली. ड्रॉइंग बरोबर, चित्रकला. हे रवींद्रनाथ टागोर सगळ्यांना माहिती आहेत, ज्यांनी आपलं राष्ट्रगीत लिहिलं. कळालं? तर त्यांना सुद्धा, म्हणजे त्यांना 62व्या वर्षापर्यंत माहित होतं का की ते चित्र काढू शकतात? इतरांना माहित होतं का? नव्हतं. असा जो एरिया आहे त्याला म्हणायचं अननोन एरिया. आणि प्रत्येकामध्ये असतोच की जे स्वतःलाही माहित नाही. आपण जे म्हणतो ना की डिस्कवरिंग अवर सेल्फ, स्वतःला सेल्फ डिस्कवरी ज्याला म्हणतो आपण, हा जो एरिया आहे तो अननोन एरिया. तर इथे तुम्हाला ते काढलंय बघा, अदर्स ऑब्झर्व. हे स्वतःचं डिस्कवर होणं हे कसं होतं हे आपण पुढे बघणार आहोत. कळालं का? त्यासाठी इथे दिलंय बघा, अदर्स ऑब्झर्वेशन्स, शेअर्ड डिस्कवरी, सेल्फ डिस्कवरी, असे मुद्दे त्यात लिहिलेले तुम्ही आहेत. ओके. आता हे अननोन म्हणजे काय कळालं का सगळ्यांना व्यवस्थित? ज्यांना कळालं त्यांनी यस टाईप करा. येस, अननोन म्हणजे तुम्हाला चारही एरिया सगळ्यांना कळालेत. हे 4 एरिया काय आहेत? ओके. आता जर 4 एरिया तुम्हाला सगळ्यांना गुड जर कळाले असतील तर आता आपण पुढे जाऊयात. मग तुम्हाला हे टेक्निक समजायला सोपं जाईल. कोणते 4 एरिया आहेत? ओपन, ब्लाइंड, हिडन आणि अननोन. आता काय पाहिजे माहिती का? यामध्ये तुम्हाला असं करायला पाहिजे, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे, इमोशनल इंटेलिजन्स वाढवायचा आहे, तुम्ही छान पद्धतीने स्वतःला समजून घेतलं पाहिजे, इतरांना समजून घेतलं पाहिजे, तुमच्याकडनं छान टीम बिल्डिंग झालं पाहिजे, तुम्ही छान आत्मविश्वासाने अनेक प्रोजेक्ट्स मध्ये काम केलं पाहिजे, हे जर हवं असेल तर तुम्हाला तुमचा ओपन एरिया सगळ्या बाजूंनी वाढवावा लागणार आहे. कळतोय का? तो कसा वाढवायचा? तर उदाहरणार्थ समजा ब्लाइंड बाजू आपली कमी करायची. म्हणजे काय ब्लाइंड बाजू? तर ब्लाइंड बाजू अशी आहे की ज्याच्यामध्ये यू डोंट अदर्स नो, तुम्हाला माहित नाही पण इतरांना माहिती आहे. मग ती जर एरिया वाढवायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट तिथं काय करायची आहे, तर तिथे तुम्हाला आस्क म्हटलंय बघा, दिसते का आस्क? किंवा त्याला अजून एक शब्द तिथं लिहून घ्या, लिहिलेलंच तिथं बघा खाली, आस्क आणि फीडबॅक. तुम्हाला फीडबॅक घ्यायचेत. म्हणजे काय बघा, नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. तुम्ही समजा मी तुम्हाला आता लेक्चर दिलं तर मी विचारलं पाहिजे कसं झालं माझं लेक्चर, समजलं का? मग मी तुम्हाला कुठल्या मुद्दे नाही समजले, मला सांगण्यामध्ये कुठल्या पॉइंटला मी जास्त वेळ भर दिला का, उदाहरण सांगतोय. किंवा तुम्ही कधी एखादा डान्स परफॉर्मिंग केलं, कुठली एखादी ऍक्टिव्हिटी केली, वर्गामध्ये एखादं लेक्चर दिलं, कोणाशी भांडलात समजा, आवडतं ना भांडायला बऱ्याच वेळा,
मी बरोबर भांडलो ना, का चुकीचं भांडलो, माझा मुद्दा बरोबर होता ना, हे तुम्ही विचारलं पाहिजे. बऱ्याच वेळा तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही बरोबर होता, पण बऱ्याच वेळा ज्यावेळेस तुम्ही फीडबॅक घ्याल लोकांकडनं, लोकांना विचाराल, मित्रांना, आई वडिलांना, जे कोणी तुमचे जवळचे आहेत त्या सगळ्यांना, आणि जे योग्य फीडबॅक देतील, हे पण महत्वाचं आहे बरं का, इथे योग्य फीडबॅक देतील त्यांना जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला कळेल की नाही, अरे आपलं चुकलं होतं इथे, आपण जरा इथे वागताना थोडं आवाज चढवून बोललो आणि त्यामुळे दुसऱ्याचा गैरसमज होणं फार शक्य आहे. कळालं का? हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्ही तुमच्यात सुधारणा कराल, हो की नाही? आणि मग सुधारणा ज्यावेळेस तुम्ही तुमच्यामध्ये कराल म्हणजे तो भाग तुमचा तुम्ही कमी कराल. मग तुम्ही त्याप्रमाणे जिथं जिथं चुकला आहात, आवाज मोठ्यांदा काढला होता, उगाच रागावला गेला होता, जे जे काही तुम्ही ज्या काही गोष्टी चुकलेल्या असाल त्या तुम्हाला कळल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जर कृती केली स्वतःच्यामध्ये तर ऑटोमॅटिकली ब्लाइंड एरिया कमी होत जाईल आणि तुमचा ओपन एरिया इथनं वाढत जाईल. हे पटलंय का सगळ्यांना? हे समजलंय का? आता मी सांगितले तुमचा ब्लाइंड एरिया कसा वाढवायचा हे समजलंय का सगळ्यांना? तुमचा ब्लाइंड एरिया तुमचा कमी करायचा, वाढवायचा नाही. ब्लाइंड एरिया कमी करायचा आणि ओपन एरिया कसा वाढवायचा तर फीडबॅक घ्यायचे. काय असतं, अनेक मुलांना फीडबॅक घेणं माहितीच नसतं. मी बरोबर भावतोय का आई, मी बरोबर वागलो का, मी चुकलो का गाई, वडिलांना, भावाला. स्टार्ट हॅव मेक दिस प्रॅक्टिस ऑफ टेकिंग फीडबॅक्स. वाक्य लक्षात ठेवा. स्वतः जे काही वागता, जे काही परफॉर्म करता, जी काही कृती करता, ज्या प्रोजेक्ट्सवर काम करता, ऑलवेज मेक अ हॅबिट ऑफ टेकिंग फीडबॅक. आणि जे हे हॅबिट लावतील कसली, फीडबॅक घेण्याची, विचारण्याची की मी कुठं चुकलोय, किंवा दुसरा पण भाग आहे की मला काय चांगलं जमलं, हो हे चांगलं जमलं का मला, वा खूप छान जमलं म्हटल्यावर अजून आत्मविश्वासाने ते आपण परफॉर्म करू शकतो. आणि मग हे ज्या वेळेस होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा ब्लाइंड एरिया जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा आहे. कळलंय का सगळ्यांना हे? गुड, कळालेलं आहे. आता आपण थोडा खाली येऊ. हिडन एरिया. हिडन एरिया काय? तर हिडन एरिया असा आहे की यू नो अदर्स डोंट नो. आता बऱ्याच गोष्टी आपल्या असतात असं की आपल्याला वाटतं की लोकांना हे समजलं तर लोक मला नावं ठेवतील, लोकांना कळलं की जरा मला रात्री झोपेत चालायची सवय आहे किंवा काय घोरण्याची सवय आहे, आणि असं काही काही गोष्टी लोकांना आपल्याला माहित असतं. लोकांना काही गोष्टी अशा आपल्या काही सवयी असतात, तोंडाला हात लावायची सवय आहे, अनेक वेगवेगळ्या अशा काही गोष्टी असतात, त्या तुम्ही इतरांशी शेअर करा, सांगा इतरांना. टेलिंग, टेल दिसतंय का शब्द इथं आपण म्हणतो. ह्या जसं इथं फीडबॅक घेणं महत्वाचं आहे, विचारणं महत्वाचं आहे, तसं इथं दिले बघा तुमच्या याच्यामध्ये की तुम्ही काय केलं पाहिजे, इतरांना सांगितलं पाहिजे. अरे माझ्यात हा थोडासा लॅक्यून आहे, मला तर गोष्टी पटकन समजत नाहीत, माझं जरा मॅथ्स वीक आहे बरं का रे, माहिती असावं तुला. जे जे काही आपल्यामध्ये आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्व, आणि कोणाचंही एक लक्षात घ्या सगळ्यांनी, कोणीही परफेक्ट नाही, कोणाचंही व्यक्तिमत्व 100% ओके असं नाही. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये काही ना काही लॅक्युना असतातच. त्यामुळे लॅक्युनांना घाबरायचं नाही. आपल्यामध्ये जी कमतरता आहेत, काही कमतरता असतील, काही एक्स्ट्रा चांगल्या गोष्टी पण असतील ज्या तुम्हाला जमतात, इतरांना नाही जमत आहेत असं नाही. म्हणजे कमतरताच असा विषय नाहीये. जे जास्त आहे किंवा जे कमी आहे, बोथ. मला चांगलं ड्रॉइंग काढता येतं, मला कॉमेंट्री मस्त मला बोलायला, गप्पा मारा, मला इंग्लिश चांगलं आहे माझं. स्वतःविषयीचं जे चांगलं पण आहे आणि जे कमतरता आहे, कमी पण आहे, हे तुम्ही नेहमी दुसऱ्यांना अगदी छान पद्धतीनं सांगितलं पाहिजे की हे मला आवडतं बरं का, मला हे करायला आवडतं, मी छान करतो. यू कीप टेलिंग अदर्स. आणि ज्यावेळेस तुम्ही बहिर्मुख बोलता, सांगता, समजून सांगता लोकांना स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी, ओपन होता स्वतः, तेवढा इतर जण तुम्हाला समजून घेतात. मी हे जरा तुम्ही असं काही बोललात ना, मला फार राग येतो बरं का, आधीच सांगितलेलं बरं, म्हणजे मग इतर जण समजून घेतील, त्या गोष्टी ते करणार नाहीत तुमच्या बाबतीमध्ये की नाही रे त्याला राग येतो बरं का, वी हॅव टू टेक केअर ऑफ. कशाला त्याला रागवायचं, मला हे खोटं बोलण्याचा प्रचंड राग आहे, हे सुद्धा आपण एक्सप्लेन केलं पाहिजे स्वतःच्या बाबतीमध्ये. मला चेष्टा केलेली खपत नाही, अजिबात खपत नाही, प्लीज. उदाहरण सांगतोय मी. तर स्वतःच्या बद्दल जे जे काही व्यक्तिमत्वाबद्दलचे गुण, दोष, काय काय जे तुम्हाला माहितीये ते तुम्ही छान पद्धतीने आपल्या मित्रांशी, आपल्या फॅमिली मेंबर्सशी
आपल्या कलिग्स ऑफिसमध्ये असतील, कॉलेजेसमधले असतील, टीचर्स असतील, छान पद्धतीनं कम्युनिकेट केलं पाहिजे. आणि ते जर केलं तर तुमचा हिडन एरिया कमी होत जाईल आणि ओपन एरिया वाढेल. जसं इथं आपण ब्लाइंड एरिया कमी केला, ओपन एरिया वाढवला, तसं आता आपण इथं हिडन एरिया कमी करतोय आणि ओपन एरिया वाढवतोय. कळलं का तुम्हाला हे कसा आपला ओपन एरिया हिडन एरिया कमी करून वाढवायचा? ज्यांना ज्यांना समजलं नाही यस टाईप करा. गुड. आणि तुम्ही ते लिहून घेतलेलं आहे, ते एकदा समजणार नाही, नीट समजून घ्या मी काय सांगतो ते. ही प्रॅक्टिस ठेवा कुठली, फीडबॅक घेण्याची, आणि स्वतःला जे आवडतं, जे आवडत नाही, जे चांगले पण आहे, काही गोष्टी अशा असतील पण काही, पण इथे थोडी एक थिन लाईन आहे. बऱ्याच वेळा काही कोणाला सांगायचं, कोणाला फीडबॅक मागायचे, दोन्ही याचं एक कॉमन सेन्स आपल्यामध्ये आपण डेव्हलप केला पाहिजे. जे आपलं हित चिंततात, जे आपल्यासाठी, आपल्याला खात्री आहे की हा माझा मित्र, माझे आई वडील, हे माझे कलिग्स माझ्याबद्दल ते निश्चित पॉझिटिव्ह आहेत. मोस्टली अशांशी जास्त ओपन व्हायचं. इतरांना पण सांगा, पण ह्यांच्याशी जितकं जास्त ओपन होता येईल तेवढं ओपन व्हायचा प्रयत्न करा. कोणी तुमच्या तुमची एखादी माहिती कळाल्यानंतर त्याची जास्त टिंगलटवाळी करणार नाही, त्याचा गैरफायदा कोणी घेणार नाही. कळालं का? हे पण लक्षात ठेवा. शेअर करताना कोणाशी शेअर करायचं याचं भान असणं तेवढंच महत्वाचं आहे. कळालं का? म्हणजे काही तुम्ही स्वतःबद्दल सांगाल, स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल इतरांना, त्यावेळेस काय सांगायचं याचं भान असणं तेवढंच महत्वाचं आहे. तर जसे हे दोन एरियाज जसे तुम्ही कमी कराल, ब्लाइंड एरिया, हिडन एरिया, तेवढा तुमचा ओपन एरिया वाढेल. आणि जेवढा ओपन एरिया वाढेल तेवढा तुमचा आत्मविश्वास आणि अनेक गोष्टी तुमच्या ह्याच्यामधल्या वाढणार आहेत. त्याचबरोबर आता आपल्याला चौथ्या एरिया करायचा आहे, तो एरिया आहे अननोन एरिया. अननोन एरिया काय आहे? तर अननोन एरिया असा आहे की जिथे मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांचं उदाहरण, की त्यांना स्वतःलाही माहित नव्हतं की चित्र काढू शकतात आणि इतरांनाही माहित नव्हतं. त्यांनी स्वतःला असंच, ते कसं डिस्कवर झालं, ते असंच बसले होते, चर्चा करते, असं रेगोटे काढता काढता त्यांना वाटलं की मी चांगलं काढू शकतोय, असं करू शकते, वा वा, छान डेव्हलप झालं, आणि हळूहळू ते डिस्कवर होत गेलं. अशा पद्धतीनं स्वतःबद्दलचं नॉलेज स्वतः डिस्कवर करणं स्वतः, आणि हे फार गरजेचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला कुणीही नीट ओळखलेलं नाहीये. तुमच्यामध्ये काहीतरी दिव्य, वेगळं, चांगलं 100% आहे, पण ते तुम्हाला माहीत नाही. जसं रवींद्रनाथ टागोरांना वयाच्या 62व्या वर्षापर्यंत ते माहीत नव्हतं, आणि नंतर माहीत झाल्यानंतर जगप्रसिद्ध झाले ते चित्रकालीन, त्यांच्या ड्रॉइंगच्या ह्याच्यावर. सेम विथ यू ऑल. ह्याच्यावर विश्वास ठेवा. आणि ती डिस्कवरी कशी करायची ह्याच्यावर आपण थोडं बोलूयात. तर ते डिस्कवरी करण्यासाठी स्वतःला नीट समजून घ्यायचं. तुमच्या त्या याच्यामध्ये 2-3 मुद्दे सांगितलेत बघा, शेअर डिस्कवरी, सेल्फ आणि अदर्स ऑब्झर्वेशन्स. आता पहिला जो मुद्दा घेऊ आपण तो अदर्स ऑब्झर्वेशन्स. तुम्ही कसे वागता, काय करता, काय नाही, इतरांची जी ऑब्झर्वेशन्स आहेत ती नोंदणी करून घे. सांगत असतात लोक, तू असं करतो, अरे तू काय गाणं छान म्हणतो रे, तू, अरे तू तिची नक्कल काय छान करतो रे, ती नक्कल मस्त, अरे ते तू परवा काय चित्र मस्त काढलं होतं. असं अनेक गोष्टी आहेत. तुम्ही इतरांची ऑब्झर्वेशन्स नोंदणी करून घ्या, की इतरांना माझ्यातलं काय आवडतं. मी उड्या मारलेलं आवडतं, मी रनिंग केलेलं आवडतं, मी पोहताना चांगला अशा अनेक मुद्दे. तू अरे परवा सरांना ते उत्तर काय छान दिलंस, काय मस्त उत्तर दिलं, ते काय एक्सप्लेनेशन छान दिलं रे त्या टॉपिकचं तू सरांना. तसं आता आपण आपल्याच बॅच मध्ये बघू, श्रुतिका खूप छान बोलली परवा, अनेक जण, आशिष छान बोलतो. ही ऑब्झर्वेशन्स आहेत ना, ही आपण म्हणजे आपण त्या गोष्टी चांगल्या करू शकतो. सेल्फ डिस्कवरी, मग आपण त्या गोष्टी चांगल्या करू शकतो. ही ऑब्झर्वेशन्स इतरांची नोंदणी करून घ्या. स्वतःला ओळखा की हे माझ्याकडे वेगळे, पण इथे मी रमतो जास्त, मला हे करण्यात फार आनंद मिळतो. मग आपण आपला आनंद पण शोधा, की अरे खरंच मला ते क्रिकेटची कॉमेंट्री किती बॅट हातात घेऊन अशी मस्त हे करायला आवडते बरं का, किंवा ते बॉलिंग करायला आवडते, मला फिल्डिंग करायला आवडते. किंवा उदाहरण सांगतोय मी, तुम्ही कुठे रमता, नाही मला ती गाणी ऐकायला आवडतात, आणि त्या गाण्यांमध्ये ती धून मला, आणि मी अशी धून स्वतः वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. मी अशा रेगवट्या चांगल्या काढू शकतो, मला ती रांगोळी काढायला आवडतं, मला पोहायला आवडतं.
मला ते पक्षी निरीक्षण फार आवडतं, मला पक्ष्यांबद्दल फार छान हे असं स्वतःचं जे काही, किंवा झाडी लावायला आवडतात, झाडांचं ऑब्झर्वेशन करायला आवडतं, काहीतरी असं टेक्निकल गोष्टी मला तोडायला आवडतात, उघडून आत बघायला आणि त्याप्रमाणे बनवायला आवडतं. असं अनेक काही वेगवेगळं काही ना काही जे तुम्हाला आवडतं, जे तुम्ही एन्जॉय करता. बरं, गाणे ऐकायला आवडत असतील, गोष्टी ऐकायला आवडत असतील, प्रत्येकातलं स्वतःचं जे काही वेगळेपण आहे, जे तुम्हाला आनंद देतं, ज्यात तुम्ही रमता, ज्यात खऱ्या अर्थानं एक शब्द आहे, समाधी लागते. अरे मस्त, जे काही आहे. काही जणांना रेसिपी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी बनवायला आवडतात, वेगवेगळ्या पद्धतीचे पोहे बनवायला आवडतात, वेगवेगळ्या पद्धतीचं काय व्हॉट नॉट, सो मेनी थिंग्स आर देअर. जसं काही जणांना कविता लिहायला आवडतं, गोष्टी लिहायला आवडतात, टेक्निक कम्प्युटरवरती बसायला फार आवडतं, मोबाईलमध्ये ह्या वेगळ्या गोष्टी मला चांगल्या समजतात, ही गेम ह्या पद्धतीने अशी करायला आवडते, ह्यात माझं असं 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 वेगवेगळं भरपूर काही असतं. तर ते तुम्ही नीट अभ्यासा, स्वतःचं सेल्फ डिस्कव्हरी असं म्हटलेलं आहे. हे सेल्फ डिस्कव्हरी करायचा प्रयत्न करा, आणि मग त्या पद्धतीनं हा अननोन विंडो जेवढा जेवढा तुमच्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळत जाईल, अदर्स ऑब्झर्वेशन्स मधनं, सेल्फ डिस्कव्हरी मधनं, शेअरिंग डिस्कव्हरी मधनं, इतर, तेवढा तो अननोन एरिया पण कमी होत जाईल. मित्रांनो, लक्ष द्या, बघा आता, जसे जसे तुमचे ह्या ब्लाइंड एरिया, हिडन एरिया, अननोन एरिया कमी होतील आणि ओपन एरिया जेवढा वाढेल, मित्रांनो मला सांगा, तुम्ही तुम्हाला जास्त समजून घेऊ शकाल. आणि स्वतःला जास्त आपण समजून घेतलं, स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट समजून घेतले, तर आपण जास्त आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला असं कळतं की इतर लोक पण आपल्याला समजून घेतात, इतर लोकांना मी कसं आहे ते चांगलं माहिती आहे, मी ओपन आहे, मी कसं आहे, तर आपला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, ताकद, स्वतःची ताकद ही निश्चित वाढते. तर मित्रांनो, ही एक साधं सिंपल टेक्निक आहे, आणि कोणी डेव्हलप केलंय मगाशीच मी सांगितलं, अतिशय प्रसिद्ध सायकोलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ जोसेफ आणि हॅरी. आणि ह्या जोसेफ आणि हॅरी यांच्यावरनच त्याला जो मधला जेओ आणि हॅरी मधला म्हणून जोहरी विंडो असं नाव दिलेलं आहे. आणि अतिशय उत्तम टेक्निक आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला डेव्हलप करण्यासाठी. आपला ओपन एरिया आपण वाढवला पाहिजे. आणि हे मी जे तुम्हाला आता एकदा सांगितलेलं आहे, तुम्ही ते लिहून घेतलं असेल, पॉइंट्स लिहिले असतील, पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, हे एकदा सांगून होत नाही. हे जरी समजलं तरी याची कृती करावी लागते, हे अप्लाय करावं लागतं. अगदी बरोबर लिहिलंय श्रुतिका पवारनी दोघांची नावं, जोसेफ लुफ्ट आणि हॅरिंग्टन इंघॅम असं त्यांचं नाव आहे या दोघांचं. आणि हे जर तुम्ही नीट समजून घेतलं ना, आणि हे जर अप्लाय करायचा प्रयत्न केला टेक्निक, आणि तुमचा ओपन एरिया वाढवायचा प्रयत्न केला, तर मला पूर्ण खात्री आहे की तुमचं व्यक्तिमत्व एका वेगळ्या पद्धतीने बहारेल. तुम्ही अतिशय छान पद्धतीनं स्वतःला समजून घ्याल, इतरांना समजून घ्याल, आणि जो व्यक्ती स्वतःला जास्त चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतो, इतरांना समजून घेतो, स्वतःच्या स्ट्रेंथ्स, स्वतःच्या विकनेसेस अगेन चांगल्या पद्धतीनं माहीत असतात, कोणती समोर आपल्या आव्हानं आहेत, कोणती थ्रेट्स आहेत, काही काही नीट माहीत असतात, तर तो अधिक सक्षमतेने, अधिक ताकदीने अनेक प्रॉब्लेम्सवर चांगल्या पद्धतीने मार्ग काढू शकतो, अनेकांना बरोबर घेऊन चालू शकतो. आणि जो प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे, जो अनेकांची मदत घेतो, अनेकांना बरोबर घेऊन पुढे जातो, तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. आणि तुम्हा सगळ्यांना जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, तर या जोहरी विंडो या टेक्निकचा नीट अभ्यास करा, स्वतःचा ओपन एरिया वाढवायचा प्रयत्न करा, कळलं का? आणि हा एक पहिला बेस सांगितलाय, CBT, कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी किंवा कॉग्नेटिव्ह ड्रिल थेरपी मधला हा मी बेस तुमच्या समोर मांडलेला आहे, कळलं का? ह्याच्या पुढच्या सेशन मध्ये आपण पुढचा भाग बघूयात. परंतु आत्ता एक दोन लाईन्स मला निश्चित महत्वाच्या सांगायला आवडतील. एक म्हणजे कसं आहे माहिती का, की जे आपल्याला चांगलं करायचं, महात्मा गांधींचं ते एक वाक्य बघा, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. म्हणजे तुम्हाला जे काही चांगलं करायचंय ना, आधी स्वतःतले ते बदल करा, आपण बदला.
तर जग बदलेल, असाच तो मुद्दा. आणि ती गोष्ट पण अनेकांनी ऐकली असेल की जगाला बदलायचा प्रयत्न करतो, काही जमत नाही, खाली 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 येत जातो. मग जेव्हा त्याला कळतं की स्वतःला बदलवलं तर जग बदलतंय, तोच त्यातला मुद्दा आहे. तर स्वतःच डिस्कव्हरी करणं, स्वतःला बदलत राहणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि बेसिकली तुम्हाला माहिती की कम्युनिकेशन या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असं की तुमचा इमोशनल इंटेलिजन्स, इतरांना समजून घेणं, मार्गक्रमण करणं फार महत्वाचं आहे. विपरीत परिस्थितीमध्ये तुम्हाला छान पद्धतीनं पुढं वर्कआउट करता आलं पाहिजे. त्याचबरोबर बेसिकली या 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 सगळ्या आपण डिस्कवरिंग आवर सेल्फ जे म्हणतोय ना, याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला पण खूप महत्व आहे. स्वतः प्रत्येकामध्ये वेगळी क्रिएटिव्हिटी असते, तर क्रिएटिव्हिटी कोशंट आहे प्रत्येकाचा, आणि प्रत्येकात आहे ती. आणि जेवढी क्रिएटिव्हिटी तुमची बाहेर पडेल ना, तेवढं तुम्हाला यश पटकन मिळेल. तर त्यामुळं तो क्रिएटिव्हिटी कोशंट पण म्हटलं गेलं, तो क्रिएटिव्हिटी कोशंट पण तुम्ही स्वतःमधला वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करा. आणि मग विपरीत परिस्थितीचं आपण राजू इंगळेचं काल उदाहरण घेतलं. उद्या परवा पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पण कल्पनाला आपण समजून घेणार आहोत की ती किती विपरीत परिस्थितीमधनं ती पुढे आली. तिची एक छान जोशी टॉक्स मधली फिल्म मी तुम्हाला संध्याकाळी शेअर करतो, अवश्य बघा सगळ्यांनी. की काय परिस्थितीतून ती मुलगी, म्हणजे तुम्हाला डोळ्यात पाणीच येईल, इतकी वाईट परिस्थिती असू शकते एखाद्याच्या बाबतीमधली, कळालं का? आणि त्यातनं पुढे जाण्याचा प्रयत्न तिने कसा केलाय आपण बघणार आहोत. ऍडव्हर्सिटी क्वेश्चन मधनं बाहेर कसं यायचं, आणि मग या सगळ्यातनं तुम्हाला व्हिजन प्राप्त होतं. सर्वात महत्वाचं काय? व्हिजन. आणि ते व्हिजन, व्हिजनरी क्वेश्चन तुम्हाला जर वाढत गेला तर तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता, कळालं का? तर ऑलमोस्ट मी सगळ्या गोष्टी या आजच्या जे सेशन डोक्यात ठेवला होता त्यातल्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत, कळालं का? मला वाटतं मयूरला काही क्वेश्चन आहे, आपण क्वेश्चन आन्सर घेऊयात. मयूर. हॅलो सर. हा बोल. ते सगळे विंडो कळले, पण ते हिडन एरिया विंडो मध्ये काय करायचं आपण? आता अनेकांनी यस म्हटलं होतं, समजलंय, बरोबर आहे. कोण सांगेल बरं हिडन मध्ये काय करायचं? कोण तुमचे? मी सांगतोच, पण तुमच्यापैकी कोण सांगेल की हिडन एरिया मध्ये काय करायचं? कोण सांगेल स्पीकर ऑन करून? मी सांगेलच, पण जस्ट पण आता मगाशी मी ज्यावेळेस एक्सप्लेन केलं त्यावेळेस तुम्ही अनेक जणांनी सांगितलं की येस समजलंय. कोण सांगेल मला? आता जो मयूरचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल? कोण देईल? कोणी नाही. कोणी म्हटलंय का देईल म्हणून? त्यांनी प्रश्न विचारलाय की हे जे काही 4 एरियाज आहेत त्या 4 एरियापैकी जो हिडन एरिया आहे त्याचं काय करायचं? हा नीट समजला नाहीये त्याला, तर कोण एक्सप्लेन करेल तो हिडन एरिया? कोण करेल? डायग्राम समोर आहे का तुमच्या मयूर? हा आहे सर. आता बघ हिडन मध्ये काय म्हटलंय, सांग, तूच सांग मला. हिडन मध्ये काय म्हटलंय? हिडन एरिया मध्ये सेल्फ डिस्कव्हरी एक्सप्लेन. नाही, हिडन एरियामध्ये बेसिकली सेल्फ डिस्क्लोजर असा विषय आहे, कळालं का? स्वतःची म्हणजे हिडन एरियामध्ये असं आहे की स्वतःबद्दल आपण इतरांना सांगणं. कारण तुम्हाला माहिती आहे पण इतरांना माहित नाही, असा तो एरिया आहे हिडन एरिया म्हणजे. म्हणजे काय? तर समजा तू स्वतःबद्दल सगळं तुला माहितीये की तू, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की रात्री तू झोपेत समजा चालतो, काही जण, किंवा गोरण्याची सवय आहे, तुला माहिती मी आपण गोरतो, इतरांना माहित नाहीये, किंवा अशा अनेक सवयी असतात वेगवेगळ्या की ज्या स्वतःला माहितीत, किंवा काही चुका आपण केलेल्या असतात स्वतःच्या हेल्थ बद्दल, की मला अस्थमा आहे, मी अस्थमाचा पेशंट आहे, किंवा मला ब्लड, हे आपल्याला माहित असतं, इतरांना माहित नसतं का? नसतं. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला स्वतःविषयी माहित असतात आणि इतरांना त्या माहित नसतात. तर तुमचे जे जवळचे सगळेजण आहेत, मित्र, परिवार, फॅमिली मेंबर्स कदाचित, या सगळ्यांना स्वतःचे प्रॉब्लेम सांगणं, किंवा मला चक्कर येते कधी कधी बरं का, थोडंसं माझा आपण नको सांगायला, लोक हे करतील, तर तुम्ही हे आवर्जून आई वडिलांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सांगितलं पाहिजे. किंवा कधी असं उलट पण सांगू, अशा अनेक गोष्टी आहेत खरं तर, की कॉलेजमध्ये तू आहेस आणि एखादी काही गोष्ट घडते आणि मग ती तुलाच माहित असते आणि मग ती तू आई वडिलांशी शेअर करत नाही, तुझ्या मनामध्ये ती असते. तुझ्या मनामध्ये ती असली ना की त्याचं प्रेशर असतं आणि ती शेअर कशी करायची, असं विचित्र आई वडिलांना कसं सांगायचं, अशी घाबरलेलो असतो आपण, कधी कधी असं घडतं. तर कॉन्फिडेंटली ते मनामधलं तुम्ही आई वडिलांशी शेअर केलं पाहिजे, की जे जास्त विश्वासू आहेत, जे तुम्हाला मार्ग दाखवतील. त्यामध्ये अनेक घटना असतात घडलेल्या. यू मस्ट शेअर विथ युअर
पेरेंट्स, युअर टीचर, ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास, तुमचे मित्रमंडळी. आणि ती 3 लाईन आहे की जे कोणी त्याचा गैरफायदा घेणार नाही, त्याचा तुम्हाला विश्वास आहे. अशा अनेक काही गोष्टी स्वतःबद्दलच्या, व्यक्तिमत्वाबद्दलच्या असतात, काही घडलेल्या घटना असतात की ज्या तुमच्या मनामध्ये असल्यामुळे तुमचं बर्डन वाढतं आणि त्याने तुमचा परफॉर्मन्स कमी येतो. तुम्ही मोकळेपणाने कॉन्फिडेंटली काम करत नाही. अशा गोष्टी अवश्य ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांच्याशी शेअर करा. तुमचं बर्डन कमी होतं, काहीतरी चांगला मार्ग त्यातनं तुम्हाला मिळू शकतो आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकता आणि तुमचा ओपन एरिया वाढू शकतो. कळलं का मयूर? मयूर मयूर स्वामी, माझा आवाज येतोय ना? इथे आता भास्कर देशपांडे, ब्लाइंड एरिया, अननोन एरिया यात फरक काय आहे? भास्कर देशपांडे सरांचा प्रश्न आहे की ब्लाइंड एरिया आणि अननोन एरियाच्या मध्ये फरक काय आहे. आता ह्या दोन्ही मधला फरक असा आहे की आता ब्लाइंड एरियाचं त्यांनी काय म्हटलंय की यू डोंट अदर्स. ब्लाइंड एरियाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित असतं, आता अननोन मध्ये आपल्याला पण माहित नसतं ना. ब्लाइंड मध्ये आपल्याला माहित असतं की हे आपल्यामध्ये इतरांना माहित नाहीये, पण अननोन मध्ये मात्र आपल्यालाही माहित नसतं आणि इतरांनाही माहित नसतं. हा त्यातला बेसिक फरक आहे. लक्षात आलं का? मयूर, तुला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का व्यवस्थित? हा, भेटलं सर, भेटलं. गुड सर, तुम्हाला पण मिळालं. अजून काही प्रश्न आहेत का कोणाला? तर आता एक लक्ष द्या, हे जोहरी विंडो अत्यंत महत्वाची आहे. स्वतःच्या ही MBA मध्ये शिकवली जाते आणि तुम्ही सर्वजण नेट सावी आहात. सगळ्यांना नेट, मी जे काही सांगितलेलं आहे त्यापेक्षा अनेक चांगली माहिती तुम्ही नेटवरनं तर शोधलत ना, जोहरी विंडो म्हणून टाईप करून. इतक्या गोष्टी आहेत की बस तुम्हाला हे सगळं समजू अजून चांगल्या पद्धतीने समजेल कदाचित. कळलं का? आणि तुम्ही सर्वजण नेट सॅव्ही आहात, डिस्कव्हर करण्यात, बघण्यात अतिशय हुशार आहात, ते पण बघा. कळलं का? पण कृती काय आता आपण समजून घेऊ. आपली वेळ पण संपत आलेली आहे. नंतर 1-2 जणांना मी बोलण्यासाठी सांगणार आहे थोड्या वेळामध्ये, मग आपण थांबणार आहोत. कृती काय याच्यामधली? हे जे काही तुम्ही लिहून घेतलेलं आहे आता, हे आता समजलं. बऱ्याच जणांना थोडं समजलं नाही, समजलं विसरतं. थोडा वेळ द्या, सेल्फ बसा, नीट पुन्हा एकदा समजून घ्या. आता जर मी हे मी लेक्चर पुन्हा फार तर रेकॉर्ड करून टाकून देतो, पुन्हा एकदा बघा. मराठीमधनं मी सांगितलेलं आहे, इंटरनेटवरती इंग्लिश हिंदीमध्ये आहे, मराठीमध्ये पण आहे काही ठिकाणी लेक्चर्स, कारण हे भरपूर प्रसिद्ध झालेलं आहे. कळालं का? पण हे फार महत्वाचं टेक्निक आहे की ज्या टेक्निकमुळे तुम्हाला तुमचा स्वतःचा स्वभाव, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे पैलू समजणार आहेत, आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे, तुम्ही इतरांना समजून घेऊ शकणार आहात. मग ह्यामध्ये सगळे येतात, तुमचे फॅमिली मेंबर्स सगळे येतात, तुमचा मित्रपरिवार येतो, तुम्ही ज्या कॉलेज क्लासमध्ये शिकणार आहात किंवा ज्या शिकताय किंवा जिथे काम करताय तिथला सगळा. आणि तिथं जर तुमचं कम्युनिकेशन, शेवटी प्रगती ही बेटर कम्युनिकेशनवर अवलंबून असते. आणि तुमचं कम्युनिकेशन जेवढं चांगलं होईल, तुम्ही जेवढं इतरांना चांगलं समजून घ्याल आणि इतर जण तुम्हाला जेवढे चांगलं समजून घेतील, तेवढं ज्या काही प्रोजेक्ट्सवर तुम्ही काम करताय, जी काही अचिव्हमेंट तुम्हाला करायची आहे, ती अचिव्हमेंट सहज पद्धतीनं साध्य होईल. कारण जे मी एक वाक्य नेहमी म्हणतो, नेटवर्किंग ऑर नॉट वर्किंग, म्हणजे एकत्रित काम करणं फार महत्वाचं. आणि एकत्रित जर तुम्हाला सगळ्यांना घेऊन काम करायचं असेल, एकीचं बळ, सगळ्यांचं बळ जबरदस्त येतं. सगळ्यांची हेल्प घ्यायची असेल, अनेकांना हेल्प द्यायची असेल, नेहमी म्हणतो हेल्प घ्या आणि हेल्प द्या, तर पहिल्यांदा तुम्ही ह्या टेक्निकनी स्वतःचा ओपन एरिया वाढवा. आणि तो जेवढा वाढवाल तेवढं तुम्ही अतिशय छान पद्धतीने पुढे जाऊ शकाल. थँक्यू. तर हा टॉपिक आपण ठेवूयात. मला फक्त आता काही इतर प्रश्न म्हणजे शेअरिंग बद्दल असं विचारायचं आहे की आतापर्यंत म्हणजे आज आपण जोहरी विंडोने सुरुवात केली, उद्या परवाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. उद्या परवा अतिशय छान अनुभव तुम्हाला जसं तुम्हाला येतील. उद्या कल्पना दाभाडे आहे, जी CA झालेली विद्यार्थिनी आहे, अतिशय विपरीत परिस्थितीमधून, म्हणजे खूप विपरीत परिस्थिती, अतिशय अवहेलना, जिला आयुष्यात कोणाच्याही वाटेला येऊ नये अशी अवहेलना तिच्या आयुष्यामध्ये आली आणि त्यातनं सुद्धा मार्ग काढत या CA झाली, अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिभेने ती उभी आहे. विजय कदम, ती जो आता दुबईमध्ये आहे सध्या, आणि मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी भरपूर मदत आमच्या संस्थेला केलेली, अनेक इंटरनॅशनल मोठ्या कंपनीमध्ये तो काम करतो. 50 राष्ट्रांमध्ये तो जाऊन आलेला आहे.
वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्याचाच मित्र जो आहे विनोद जाधव, त्यांनी एक त्यांची मोठी फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे मुंबईमध्ये, भारतामध्ये पण आहे आणि इतर ऑस्ट्रेलिया, इतर कंट्रीजमध्ये पण आहे. आणि त्यांनी आम्हाला, आमच्या संस्थेला 5 कोटी रुपये एका प्रोजेक्टसाठी देण्याचं कबूल केले. ऑलरेडी 1 कोटी रुपये एका प्रोजेक्ट्समध्ये दिलेले आहेत. म्हणजे अतिशय वेगळ्या प्रकारचं असे दोन्ही व्यक्ती होतं, तुम्हाला उद्या अभ्यासाला मिळतील. आणि मी आज मला वाटतं कोणाचा आज अभिप्राय मी शेअर केलेला आहे बघा, तरी छान राजू इंगळेबद्दल अभिप्राय लिहिला होता. कोणी लिहिला होता माहिती तुम्हाला? मी शेअर केला. किती जणी वाचला बरं तो? मी ग्रुपवर शेअर केला होता. ज्याने वाचला त्याने यस टाईप करा. जो काही अभिप्राय मी ग्रुपवर टाकला होता, किती जणांनी वाचला? अच्छा, गुड, छान. कोणाचा अभिप्राय होता तो अभिप्राय कुणी दिला होता? हर्षवर्धन नलवडे. हर्षवर्धन आता आहे का इथे? हर्षवर्धन इथे आहे का? आता जॉईन केलंय का आजचं सेशन? हर्षवर्धन? हो सर, हो. अरे अभिनंदन, तू छान लिहिलंस. मला काल रात्री तो मिळाला, मी तर म्हटलं शेअर करावा. हर्षवर्धन, छान लिहायचा प्रयत्न केला, त्याबद्दल पहिल्यांदा तुझं अभिनंदन. कळालं का? थँक्यू सर, थँक्यू. तुझ्याशी बोलायला आवडेल मला. खरं तर मी तुला सकाळी फोन केला होता, पण तू उचलला नाहीस. हो सर, कामात असल्यामुळे मी नाही घेतला. सकाळी 10 वाजता ठेवलेला मोबाईल मी सर 2:30 वाजता घेतला. 2:22 मग मी जॉईन तू आता केलेलं. जॉईन झालास मला वाटतं आता, है की नाही? छान. पण तू ते छान लिहिलेलं आहेस. तुझ्याशी मला सेपरेट नंतर थोडंसं बोलायला आवडेल. कळालं का? आणि मला त्यानिमित्ताने इतरांना सांगायचंय की जसं हर्षवर्धनकडे लिखाण कौशल्य चांगलं आहे, आपल्याला कळलं बघा ही डिस्कस, की तो छान लिहू शकतो. अशा पद्धतीनं लिहिणं सोपं नाही, मला पण जमत नाही, मी स्पष्ट सांगतो. मला असं छान लिहिता येत नाही जसं हर्षवर्धन लिहितो. कळालं का? प्रत्येकाकडे वेगवेगळं काहीतरी वेगळेपण आहे. हेच आपण आता बघायचा प्रयत्न करतोय डिस्कवरिंग अवर सेल्फ मध्ये. कळालं का? हर्षवर्धन, तू खूप छान लिहितोस. मी तुझ्याशी सेपरेटली तुझ्याबद्दल निश्चित एकदा बोलायला मला आवडेल. कळालं का? मी तुला केव्हा फोन केला तर चालणार आहे हर्षवर्धन? कधी पण, म्हणजे आता आहे मोबाईल माझ्याकडे. अच्छा, बरोबर. मी करेन, मग संध्याकाळी करेल फोन आज. हो, ठीक आहे. आता मला इतरांना त्यानिमित्ताने सांगायचंय की मी तुम्हाला हे खरं तर मागच्या 2-4 आठवड्याभरात सांगतोय की ज्या व्यक्तींविषयी तुम्ही असं काय जे आवडलं असेल 2 वाक्य लिहा, प्रयत्न तर करा. आणि बऱ्याच वेळा नाही तेवढं, थोडं तरी आपल्याला लिहायला जमलं पाहिजे ना. काही गोष्टी मला हर्षवर्धन खूप चांगलं लिहू शकतो आणि मला लिहायला जमत नाही, म्हणून मी लिहायचंच नाही का? काहीतरी थोडा प्रयत्न मी केला पाहिजे. तोडका मोडका जमेल. आज थोडं फार कमी जमेल, उद्या थोडं जास्त जमेल, नंतर वाढेल, त्यात सुधारणा करता येईल. कळलं की नाही? तर त्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी एक असाइनमेंट दिली होती आणि त्याला आज हर्षवर्धनकडनंच मला आज आला. अनेकांकडनं काही थोडंफार आलंय, पण हर्षवर्धनकडनं छान मला ते आलं आणि मी तुमच्याशी शेअर केलं सगळ्यांना. कळलं का? तर तुम्ही पण हे जे काही बघते आज आलेले आहेत, उद्या येतील, जे काही भावतं ते करताना त्याबद्दलचा अभिप्राय माझ्याबरोबर शेअर करा. आणि हर्षवर्धन, खाली तुझा मोबाईल नंबर लिहिणं आवश्यक होतं, कारण ज्यावेळेस मी अनेकांना शेअर करतो, कदाचित कोणाला वाटलं की तुझ्याशी डायरेक्टली बोलावं तर बोलतील ना तुझ्याशी, बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे इतरांनी लक्षात ठेवा, ज्यावेळेस काही शेअर कराल, प्लीज राईट डाऊन युअर मोबाईल नंबर. आणि पाहिजे तर त्यातली वेळ लिहा. अवेलेबल 2 to 4 ओनली. तुम्ही जरी विद्यार्थी असला तर तुम्ही बिझी आहात. जसं आज सकाळी मी हर्षवर्धनला फोन केला आणि वॉज बिझी, नो प्रॉब्लेम. मग तिथे लिहायचं की माय अवेलेबल टायमिंग पण लिहा, अवेलेबल 2 to 4 ओनली. त्याच वेळेस फोन केला तर मला आवडेल, इतर वेळेस मी बिझी असतो, असं पण लिहायला हरकत. लिहायची अवेलेबल टाइम फक्त लिहायचा फोनवरचा, म्हणजे जेणेकरून जर कोणी फोन केला तुम्हाला तर तुम्ही. आणि मला असं वाटतं, कारण मी तो अनेकांना अभिप्राय शेअर केलेला आहे, इथून पुढचे तुमचे पण अभिप्राय, तुमचं वेगळे पण मग ते कोणी लिहून कळवेल, कोणी चित्राच्या स्वरूपात अभिप्राय काढू शकतो, कोणी एखादा आपल्यामधला एखादा वल्ली असा असेल की एखादं व्यंगचित्र काढलेलं अभिप्राय शेअर करेल कुठल्या गोष्टीचा. त्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे थॉट्स येऊ शकतात. कोणी चित्राच्या स्वरूपात शेअर करेल, कोण बोलून शेअर करेल. बट कीप डुईंग दिस. आणि तुम्ही अनेक जण त्या बाबतीमध्ये थोडे मागे पडतात, किंवा आता प्रश्न विचारण्यामध्ये पण आपण नेहमी बघतो, श्रुतिका प्रश्न विचारते, देशपांडे सर नेहमी इन्व्हॉल्व्ह होतात, मयूर स्वामी इन्व्हॉल्व्ह होतो, सोहेल इन्व्हॉल्व्ह होतो, काही ठराविक 5-7 नाव आहेत जे प्रश्न विचारण्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, आशिष इन्व्हॉल्व्ह होतो. कळालं का? पण इतर जणांनी आपले ते वाढवलं पाहिजे प्रश्न विचारण्याची हे
तर त्यामुळे आता उद्या परवाच्या सेशन्समध्ये पण तुम्ही प्रश्न जास्त विचारा, कारण मी पुन्हा पुन्हा सांगतो, तुम्ही प्रश्न विचारता याचा अर्थ तुम्ही आकलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला समजलेला आहे. आणि प्रश्न विचारायला थोडं धाडस लागते, आणि हे धाडस आलंच पाहिजे आपल्या सगळ्यांकडे. ती भीती गेली पाहिजे. ती भीती जर आत्ता गेली तर पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली प्रश्न विचारणार, आणि प्रश्न जसं विचारायला जाल तसं तुमचं ते व्यक्तिमत्वामधला एक वेगळा पैलू तुमच्या समोर येईल न घाबरता. ते सगळ्यांनी करावं. पोएमच्या स्वरूपात, अगदी सचिन कांबळे अगदी बरोबर बोलले की पोएमच्या स्वरूपात एखादा कोणीतरी अभिप्राय नोंदवेल, काय तुम्हाला जे वाटतं ते, कळालं का? यू डू दिस, कळालं का? तर त्यामुळे हे तुम्ही करायचा प्रयत्न करा. आता वेळ आहे तुमच्याकडे. सुदैवाने बघा, गेली 3-4 महिने आपण कम्युनिकेशन मध्ये आहोत, आणि आता हा लॉकडाऊन आहे, पर्याय नाही आहे, आणि आज आपण आपापल्या घरी बसून या काही चांगल्या गोष्टी करतोय छान पद्धतीनं. त्यामध्ये तुम्हीचे पण अनेकांचे अभिप्राय, अभिप्राय मागे आले होते माझ्याकडे, भरपूर जणांचे. तर हे करत राहा. आणि प्रत्येक जे नवीन लोक येत आहेत, नवीन वेळ काढून ते इथे येत असतात, आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात काहीतरी उभा केलंय, त्या लेवलला ते गेलेले आहेत, म्हणूनच त्यांच्याशी आपण बोलतोय. आणि तुम्हाला त्यांच्यातलं जे भावलं ते नेमक्या शब्दामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, आता आपण अनेक पद्धती बघितल्या, पोएम बघितली, समवेअर कुठंतरी तुम्ही ते व्यक्त करावं आणि ते माझ्यापर्यंत पाठवावं अशी सगळ्यांना विनंती आहे. आपली आजची वेळ संपलेली आहे. आज खरं तर मला काही जणांना अजून बोलायची संधी द्यायची, जसं श्रुतिका पवार मागच्या वेळेस बोलली आणि तिने सगळी माहिती सांगितली. मला काही जणांना बोलायची संधी द्यायची होती. खरं तर मला एक फ्रीलान्सिंगच्या मुलं जे प्रेझेंट आहेत, आता फ्रीलान्सिंगचे कोण कोण आहेत त्यांनी इथे फ्रीलान्सिंग म्हणून टाईप करा बरं, कारण दोन्ही विद्यार्थी MSITचे पण आहेत आणि फ्रीलान्सिंगचे पण आहेत. जे फ्रीलान्सिंगचे आहेत त्यांनी फ्रीलान्सिंग म्हणून टाईप करा, मला कळतील फ्रीलान्सिंगचे किती विद्यार्थी आहेत. मला फ्रीलान्सिंगच्या विद्यार्थ्यांना स्पेसिफिक सांगायचं आहे की तुम्ही सर्वजण अनेक वेगवेगळ्या गोष्टी करता याची मला कल्पना आहे. काही जणांची मला फोन येतात, तर तुमचं शेअरिंग एकमेकांशी होणं अत्यंत आवश्यक आहे. की तुम्ही आता काय काय कम्प्लीट केलेलं आहे, काय लेवलवर काम चालू आहे, कुठं अडकताय, काय तुम्हाला हवंय. आपल्या MKCL जे सौम्या सर आहेत त्यांचं माझं कालच बोलणं झालं, तर फ्रीलान्सिंगच्या विद्यार्थ्यांबरोबर आपण एक सेपरेट सेशन, त्यावेळेस MSITचे विद्यार्थी नसतील, घेणार आहोत. टेक्निकल सेशन घेणार आहोत. कारण तुम्ही जे जे काही ऍप मध्ये ऐकलंय, मी काही मुलांशी बोललोय की ते लिहून घ्या, मुद्दे लिहा, त्यातल्या काही अडचणी ज्या आहेत, किंवा तुम्ही या फ्रीलान्सिंगच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर काम करतानाच्या काही ज्या अडचणी आहेत याच्यावरती तुमचे प्रश्न तयार ठेवा. आणि हे सौम्या सर असतील, अजून एक सर आपल्या MKCL मधले तुमच्याशी बोलणार आहेत, तर यांना निलेश सर म्हणून त्यांचं नाव आहे. तर तुम्हाला यांना प्रश्न विचारायचे आहेत, कारण काही काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे पण नाहीत, कारण मी स्वतः फ्रीलान्सिंग मध्ये काम केलेलं नाहीये तेवढं. पण ज्यांनी त्याला गाढा अनुभव आहे, चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्याबरोबर आपल्या छान पद्धतीनं वर्कआउट करू शकतो. ठीक आहे. देशपांडे सरांनी काहीतरी लिहिलंय, सॉरी आज उशिरा जॉईन झालो. अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही सर, नो प्रॉब्लेम. मी हे जर रेकॉर्डिंग टाकतोय तुम्हाला ग्रुपवरती, नो प्रॉब्लेम. कळालं का? तर आता वेळ झालेली आहे, 3:10 झालेले आहेत आपला सेशनची, तर आपण आता थांबूयात. पण फ्रीलान्सिंगच्या विद्यार्थ्यांना सांगायचं ते मी आता सांगितलेलं, आणि तुम्हाला सगळ्यांना पण जो इन्स्ट्रक्शन ते दिलेले आहेत. मी अपेक्षा अशी करतो की आजच्या या टेक्निकवर तुम्ही कृती कराल. कृती फार महत्वाची आहे. ऍक्शन इज इम्पॉर्टंट. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. त्यामुळं तुमच्याकडे वेळ आहे सगळ्यांकडे, तर ह्या जोहरी विंडोच्या टेक्निकवर तुम्ही कृती कराल आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवाल. सेकंडली, जे लोक आतापर्यंत येऊन गेलेली आहेत, दिग्गज लोक, त्यांच्याविषयीचे अभिप्राय मला कळवाल. पुढेही येणार आहेत त्यांच्याविषयीचे अभिप्राय मला कळवाल. आणि फ्रीलान्सिंगच्या मुलांनी तुम्हालाचा एक वेगळा सेशन आपण लवकरच, कदाचित या आठवड्याच्या, तुम्हाला अगोदर सांगितलं जाईल, काही टेक्निकल लोकांबरोबर घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर तुमचं त्याच्या ऍप मधील अभ्यास पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. तर पुढच्या सेशन घेण्यात आपल्याला तुम्हाला प्रश्न विचारता येतील आणि पुढे आपल्याला जाता येऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच. थांबूयात आपण आज. थँक्यू.